नमस्कार. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर परत एकदा स्वागत. तर चला, निफ्टी आणि बँक निफ्टीचा ॲनालिसिस आपण आज करणार आहोत. तर रोजही करतो. आज मार्केटमध्ये काय घडलं, कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि आपण ज्या काल लेवल्स प्लॅन केलत्या त्या लेवल्स अनुसार निफ्टी किंवा बँक निफ्टी कुठं गेली आणि आपल्याला कोणत्या साईडला चान्स भेटला, आपला जो कालचा व्ह्यू होता तो फुलफिल झाला का नाही झाला. तर चला आपण पाहूया. सर्वात पहिले आपण निफ्टीचा ॲनालिसिस करूया. तर निफ्टी आज डेली कॅन्डलवर जर तुम्ही पाहिलं तर ज्या ठिकाणी ओपन झाली त्याच ठिकाणी जवळपास क्लोजिंग झालेली आहे. एक 5-7 पॉईंटचा डिफरन्स असेल, पण आज डोजी कॅन्डल बनलेली आहे. काल आपण कसा प्लॅन केलता? काल एक तर ही जी ट्रेंड लाईन वरतून येते इथं रिटेस्ट करून जर याच्या वरती निघला असतं तर आपण इथं ट्रेडमध्ये एक प्लॅन केला असता आणि आपलं 800 पर्यंतच्या 800च्या आसपासचं एक ह्या कॅन्डलच्या हाय पर्यंत आपलं एक टार्गेट होतं. पण मार्केटनी ट्रेंड लाईन ब्रेकआउट तर दिला, पण रिटेस्ट करून परत एकदा वरती गेली नाही. तर त्याच्यामुळं आपल्याला इथं काही ट्रेड भेटला नाही. मार्केट स्लो अँड स्टडी परत एकदा खाली आलं. हा जेव्हा लास्ट एक स्विंग बनला होता, इथून तुम्हाला एक खालपर्यंत एक ट्रेड भेटला असेल. आपला कालचा प्लॅन असाही होता, जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन ह्या लोच्या जर खाली आलं तर आपल्याला एक इथपर्यंत छोटंसं टार्गेट भेटणार होतं आणि त्याच्यानंतर ही जर खालची ट्रेंड लाईन ब्रेक होऊन रिटेस्ट होऊन जर खाली काही आपल्याला निगेटिव्हिटी दिसली असती तर आपल्याला एक 350चं टार्गेट आपण ठरवलेलं होतं. हा जो काही एरिया बनलेला आहे, हा सपोर्टचा एरिया जो बनलेला आहे, त्या सपोर्टसाठी आपण काम करणार होतो. तर आज आपल्याला कुठेही ट्रेड भेटलेली नाहीये आणि जाता जाता मार्केटनी एक क्लोजिंग चांगली देऊन गेली. आता उद्याचा प्लॅन काय असू शकतो? तर आज आपल्या ट्रेंड लाईनच्या वर परत एकदा वरती क्लोज झाले. उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन किंवा थोडंसं गॅप डाऊन, सिंपल एक 10-20 पॉईंटचं जर गॅप डाऊन ओपन झालं आणि परत एकदा जर हा हाय क्रॉस करायला लागला तर आपल्याला परत एकदा 800चं टार्गेट ओपन आहे. ह्या ठिकाणी आपल्याला एक ट्रेड प्लॅन करता येऊ शकते. पण जो हा काय आजचा हाय बनलेला आहे त्याच्यावरती कॅन्डल 15 मिनिटाची क्लोजिंग भेटली पाहिजे. नाही तर तुम्ही पाहत असाल जवळपास मार्केट 2-3 दिवसापासून साइडवेज फॉर्ममध्ये कोणत्याही साईडला ब्रेकआउट नाही दिलेला. उद्याही जर ते साइडवेज राहिलं तर आपल्याला एक एक्सपायरीची छान ट्रेड पाहायला भेटू शकते. एक्सपायरीला एखाद्या वेळेस मोठा मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकतो. तर निफ्टीमध्ये सिंपल प्लॅन राहील. हा हाय क्रॉस केल्यानंतर आपण 800च्या आसपासचा जो काही ह्या कॅन्डलचा हाय आहे त्या कॅन्डलच्या हायच्या आसपास आपण एक टार्गेट ठेवणार आहोत. तर एवढा एक प्लॅन होऊ शकतो. मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड पॉझिटिव्ह आहे. आपण लेव्हल रिटेस्ट करायसाठी एक निगेटिव्ह ट्रेंडचा विचार केला होता, पण तो काही सक्सेस झाला नाही आपला, किंवा आपल्याला त्याच्यात ट्रेड भेटली नाही असंही म्हणता येईल. तर चला आता आपण बँक निफ्टी पाहून घेऊया. बँक निफ्टीमध्ये काय घडलं तुम्ही जर पाहिलं तर बँक निफ्टी सुद्धा एका रेंजमध्ये अडकलेली आहे. आपण एक विचार केलता, ही जी वीकली रेजिस्टन्स लेवल आहे आपला, याच्यावरती जर निघलं तर आपल्याला 54,200च्या आसपासचं एक टार्गेट भेटू शकतं. पण किंवा 53,325च्या आसपास जर आपल्याला खाली ब्रेकडाऊन जर भेटलं
तर 53 100-200 पॉईंटचा आपण टार्गेट एक पकडलं होतं. तर बँक निफ्टीने सुद्धा एक साइडवेज गॅप डाऊन ओपन होऊन थोडंसं खाली आलं, ही लेवल ब्रेक नाही करू शकलं. पण इथून वरती गेल्यानंतर हा डब्ल्यू पॅटर्न इथं जर पाहून कुणी जर ट्रेड केला असेल तर त्याला हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भेटला असेल. आता उद्या बँक निफ्टीमध्ये एक कंटिन्युएशन ट्रेड याच्यावरती ह्या लेवल पर्यंत परत एकदा होऊ शकते आणि ही लेवल जर ब्रेकआउट झाली तर आपल्याला 54,200चं टार्गेट बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकतं. तर तुम्हाला माझा अनालिसिस कसा वाटतोय? तुम्हाला याच्यातून काही शिकायला भेटतंय का नाही? तर कमेंट करून नक्की सांगा. याच्यानंतर तुमच्यासाठी खूप व्हिडिओ मी लाईन आउट केलेले आहेत. तुम्हाला दर सॅटर्डेला किंवा संडेला एक नवीन एज्युकेशनल व्हिडिओ भेटणार आहे. तर चॅनलला ट्यून राहा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.